मोठ्या प्रमाणात बघतो सर की 10 मध्ये 8 लोकांना घोरण्याची सवय असते. ही सवय नाही तर ऍक्च्युली डिसीज आहे, समस्या आहे. तर याची तीव्रता काय, म्हणजे हे काय आहे बेसिकली? एखादा माणूस स्नोरिंग करत असेल आणि नॉर्मल स्नोरिंग म्हणजे रिदमॅटिकली स्नोरिंग जो करतो दॅट इज ओके. त्याचे इंटरनेट इश्यूज असेल किंवा तो पार्टनर झोपल्यावर मोस्टली घोरतो, किंवा जे पेशंट्स असतात मोस्टली जे एकदम मोठ्याने घोरतात आणि मध्ये चोकअप करून असं करतात. बरोबर. तर ते चोकिंग जे होतं ते त्यांची पडजीप मागं पडलेली असते आणि ती 10 सेकंदपेक्षा जास्ती जर त्याचा ड्युरेशन गेला तर त्याला आपनिया म्हणतात. आजपासून 15 वर्षापूर्वी मी जेव्हा लोकांशी बोलत होतो की घोरणं हे डिसीज आहे, तेव्हा ते हसायचे. तुला कोणी सांगितलं? बरोबर. मी तर चांगलं घोरतो, माझे वडील घोरतात. पण त्यांना हळूहळू डायबिटीज, हायपरटेन्शन, अदर सिम्पटम्स, कार्डियक अरेस्ट येण्याचे चान्सेस हे इम्प्रूव्ह होऊन जातात. आपल्याकडे जेवढे बी लोक आहेत रात्री मोबाईल घेऊन झोपतात किंवा काहीतरी स्क्रीनच्या समोर असतात. बरोबर. त्यामुळे त्यांचे जे झोपेचे जे परिणाम आहेत ते थोडे कमी होऊन जातात. लहान बच्चू जे आहेत त्यांना तर जास्ती झोप लागत असते. पण आत्ताची अशी परिस्थिती आहे, आई वडील पोरांना 11 वाजेपर्यंत बसवतात आणि सकाळी 7ची शाळा असते म्हणून 6ला उठतात. जर ते ड्युरेशन झोपेचं त्यांचं कमी झालं तर ते अभ्यासाकडे किती कॉन्सन्ट्रेशन करते, हा सर्वात मोठा प्रश्न. तर असं बघितलं जातं की जी लोक स्ट्रेसमध्ये आहेत ना त्यांना झोपच येत नाही, आणि आपण असं म्हणतो की तुम्ही छान झोपा मग स्ट्रेस आपोआप कमी होईल, जे की हायली इम्पॉसिबल आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. बरोबर. तर याला कसं बॅलन्स करायचं? 3-4 गोष्टी याच्यामध्ये. अल्कोहोलवाले पेशंटचा प्रॉब्लेम हा आहे की तो अल्कोहोल लिमिटपेक्षा जास्ती जर घेत असेल तर त्याला हेच कळत नाही की त्याला कोणकोणची आपणी होतात. जेव्हा तो अल्कोहोल घेतो तेव्हा त्याच्या बॉडीचा आणि ब्रेनचा सिग्नलच मिस होतो. जेव्हा तुमचे आपण्या होतात तर ऑटोमॅटिकली ब्रेन सिग्नल देतो वेकअप, तुम्हाला जागायचं आणि ब्रीथ करायचं. पण तुम्ही अल्कोहोल घेतल्यावरती ते जर मिस झालं त्यामुळे लोक बी जाऊ शकतात. जर तुमची N3 स्टेज म्हणजे डीप स्लीप ज्याला आपण म्हणतो ती प्रॉपर नाही झाली तर ऑटोमॅटिकली त्या पेशंटला पुढच्या 10 वर्षात तुम्ही स्लीप डिसऑर्डर या डिसीजला काय लेवलला बघताय, म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे काय लेवल असू शकेल? इंडियामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही झोपेत घोरत असाल किंवा तुम्हाला झोपच येत नसेल किंवा बीपी शुगर यासारख्या समस्या असतील तर आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आमंत्रित केले होते रितेश माने, जे की एक फाउंडर आहेत स्लीप सोल्युशन इंडिया या कंपनीचे. ही कंपनी झोपेच्या समस्या किंवा डिसऑर्डर्स यावर काम करते. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ऐकायला आणि बघायला मिळेल की झोप किती महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी किती लोकांचं स्ट्रगल सुरू आहे. झोपे संबंधात होणारे आजार, विकार, त्या संबंधात असणारे उपचार यावर आम्ही भाष्य केलेलं आहे. होपफुली तुम्हाला आजचा पॉडकास्ट नक्की आवडेल अशी अपेक्षा करून चला तर मग सुरुवात करूया. सर, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव रितेश माने आहे. मी स्लीप सोल्युशन्स म्हणून एक कंपनी आहे, त्याचा ओनर आहे. आम्ही मोस्टली स्लीप, हायपरटेन्शन्स आणि पेडियाट्रिक स्लीपवरती काम करतो, जे आजच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठं कारण आहे. हायपरटेन्शन यासाठी की जे ब्लड प्रेशरचे पेशंट आहे, डायबिटीजचे पेशंट आहेत, त्यांचा गोळ्या घेऊन सुद्धा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येत नाही. तर त्यांना कम्फर्टेबल करणं, परत स्लीप थेरपी देऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे त्याला सॉल्व्ह करणं, हे आम्ही काम करतो. आमची कंपनी लास्ट 18 इयर्सपासून काम करते या फील्डमध्ये, आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे जे डायग्नोस्टिक टूल्स आहेत ते आम्ही आर्मी, एअरफोर्स, नेव्ही प्लस सगळी मोठ्या हॉस्पिटल सगळीकडे आम्ही आत्तापर्यंत इन्स्टॉल केले आहेत. प्लस प्रायव्हेटमध्ये पण आमचे डिव्हायसेस आहे. सोमनोमेडिक्स म्हणून एक जर्मन कंपनी आहे, त्याची आम्ही इंडियाचे डिस्ट्रीब्युटर आहोत. थेरपीमध्ये आम्ही लोअर स्ट्रीन मेडिकल म्हणून आहे. स्क्रीनिंग आम्ही बऱ्यापैकी करतो, ज्यामध्ये आम्हाला डायग्नोस्टिक करून पेशंटचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येईल हे डॉक्टरला हेल्प करण्यासाठी जे महत्त्वाचे पॅरामीटर्स शोधणे गरजेचं असते ते आम्ही त्यामधून शोधून काढतो. प्लस आमची कंपनी जी आहे ते लहान बच्चूंचे जी स्लीपचे प्रॉब्लेम्स होतात आहे, जसं की नॉर्मली आता सगळ्या एल्डर्स आणि IT कंपनीचे आमच्याकडे मोस्टली पेशंट येतात आहे. प्लस आमच्याकडे ज्यांचा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम खूप आहे तर ते डॉक्टर्स पाठवतात आहे. डायबिटीजचे डॉक्टर्स आहेत ते पाठवतात आहे.
वी हॅव्हिंग अ ENT ऑल्सो, म्हणजे जे ENT डॉक्टर्स आहेत त्यांना असं वाटतं की एखाद्या पेशंटच्या नाकामध्ये DNS सेप्टस आहे, त्याचे पॉलिप्स वाढलेले आहेत, त्यामुळे त्याचं गुळणं वाढत आहे. तर ते सगळे पेशंट आमच्याकडे येतात. स्लीप डिसऑर्डर हा इंडियामध्ये खूप वाढत चाललाय. त्यामुळं स्लीप सोल्युशन्स ही कंपनी आम्ही एस्टॅब्लिश करून इंडियामध्ये काम चालू केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आम्ही ही कंपनी दुबई आणि नॉर्वेला सुद्धा स्टार्ट करत आहे. खूप छान आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तुम्ही उल्लेख केला की खूप साऱ्या टूल्सवर तुम्ही काम करता किंवा डिव्हाइसेसवर काम करता. मग तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत तर आणि तुम्ही यामध्ये तुम्हाला का निवडावं? कॉम्पिटिटर ह्या मार्केटमध्ये कॉम्पिटिटर नाही नाहीये. असं म्हणता येणार नाही. कॉम्पिटिटर मार्केट खूप मोठं आहे. हं, हं, हं. इंडियामध्ये 140 कोटी लोक आहेत, पण 10 ते 15% लोकांनाच माहिती आहे की स्लीप अपनी आहे. ओके. आणि त्यामध्ये पण खूप साऱ्या लोकांना माहित नाही की त्यांना कोणत्या टाईपचा स्लीप अपनी आहे. म्हणजे मार्केट अवेअरनेस बिलकुलच नाही. अवेअरनेस खूप कमी आहे आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आज इंडियामध्ये आहे. लोकांना हे पण माहित नाही की पॉलिग्राफी आणि पॉलिसोनोग्राफी काय आहे. हं, हं. काय पॉलिग्राफी असतं ते? म्हणजे रेस्पिरेटरी रिलेटेड प्रॉब्लेम, म्हणजे SpO2, हार्ट रेट, स्नोरिंग आणि बॉडी पोझिशन. हं. पॉलिसोमनोग्राफी ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्याच गोष्टी येऊन जातात. EEG, EOG, EMG म्हणजे तुमचं स्टेजिंग कोणचे, स्लीपमध्ये स्टेज काय आहे? बरं. N1, N2, N3, रेम हं. स्लीप आहे का वेकमध्ये चाललाय पेशंट? हं, हं. त्याची झोपची सायकल जी आहे 90 मिनिटाची ती कंप्लीट होतीये का नाही? बरं. त्याची झोप किती पॅटर्न आहे? स्लीप लेटेन्सी काय आहे? स्लीप एफिशियन्सी काय आहे? हं, हं. त्याला अराउझल्स किती येतात आहे? हं. नंतर त्यामध्ये ECG लावलं जातं. ECG यासाठी होतं की पेशंटचे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे हृदयाच्या ठोक्यांमध्ये जो डिस्टन्स आहे, तो किती कमी होतोय, किती जास्ती होतोय आणि हार्टवरती किती कन्झम्पशन येतंय. म्हणजे एखाद्या माणसाला किंवा एखाद्या गाडीला कमी सीसीची गाडी आहे, पण त्याला जास्ती लोड टाकलाय मागे आणि त्याला एखाद्या डोंगरावर चाललो, तर त्याप्रमाणे माणूस घोरतो आणि हं. खूप एफर्ट करतो. हं, हं, हं. तर त्यामुळे काय होतं की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी चेंज होते. हृदयाच्या ओके. ठोक्यांमध्ये खूप बदल होतो. हं. त्यामुळे आज जेवढे बी लोकं आहेत, जर नॉर्मली जर बघायला गेलं, तर कोणताही पेशंट असेल, जर त्याचं दिवसा 120 असेल, तर रात्री 10% लेस असावा. ओके. पण मार्केटमध्ये प्रॉब्लेम काय होतो, की लोकं असं बघतात, की दिवसाचाच जो आहे, तर तुमचं रात्रीच 120 आहे, तर दिवसा तुमचं 140 असणार. 40 पाहिजे. हो. ते 10% ॲड होऊन येतं. बरोबर. तर आमच्याकडे जे टूल्स आहे, वी आर गेटिंग फ्रॉम द जर्मनी. सोमनोमॅटिक्स ही जर्मन कंपनी आहे. 25 इयर्स पासून आहे. आम्ही त्याचे इंडियामधले इम्पोर्टर आहोत. परत बऱ्यापैकी इन्स्टॉलेशन आमचे आहेत. तुम्ही एम्सला पण आमचे पाहू शकता. आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये आमचे मशीन्स लागलेले आहेत. आम्ही ॲक्टिग्राफी, स्लीप रिलेटेड जे सगळे प्रॉब्लेम पाहतो. पूर्ण लेव्हल 1 पासून ते लेव्हल 3 पर्यंत जे डायग्नोस्टिक टूल आहे, हं. ते मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करतो आणि त्याची ट्रेनिंग सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाईड करतो. आता मार्केटमध्ये ज्या मशीन्स आहेत, ते आर ओन्ली हॅव्हिंग अपनियास पॉलिसोमनोग्राफी आहे. हं. आम्ही काय केलंय, की आम्ही पॉलिसोमनोग्राफी संगती बीट टू बीट ब्लड प्रेशर पण देतोय. ओके. जेणेकरून पेशंट रात्री झोपतो. जर मी तुमचा श्वास थांबवला, तर ऑटोमॅटिकली काय होतं, की तुमच्या हृदयाचे ठोके ऑटोमॅटिकली हाय होऊन जातात. बरोबर. त्याला टॅक्याकार्डिया म्हणतात. ऑक्सिजन लेव्हल खाली जाणं, हार्ट रेट वाढणं. हं. जेव्हा ह्या गोष्टी होतात, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या हृदयाच्या ठोक्यांवरती प्रेशर वाढ येतं. झाल्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो हं. रात्री, हं. जो नॉर्मल राहायला पाहिजे. त्यामुळे दिवसा पण तो इन्क्रीज होत असतो. तर तुम्ही नोटीस केलं असेल, की हे सगळ्या गोष्टीमुळे सकाळी रात्री झोपेत जे लोकं जातात, त्याचं कारण हे आहे, की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी खूप जास्ती होते. आज आपल्या इथं कोणी फोकस करत नाही. पण आम्ही रोज स्लीप टेस्ट करतोय. त्या स्लीप टेस्टमध्ये आम्ही पूर्ण PHG कंप्लीट करतो. प्लस त्यामध्ये हार्ट रेट व्हेरिएबिलिटी, नॉक्टर्नल ब्लड प्रेशर, बीट टू बीट ब्लड प्रेशर किती आहे, पल्स ट्रान्झिट टाईम, PPT, नंतर पल्स व्हेरिएशन्स, हे ॲक्टिग्राफी म्हणजे पेशंट रात्री किती मूव्हमेंट करतोय, हं. ते सुद्धा या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये पूर्ण डेटा कलेक्ट करून डॉक्टरच्या समोर प्रेझेंट करतो. एकंदरीत म्हणजे खूप डीपमध्ये स्टडी करावं लागतं. वर-वर बघून हे समजणार नाही एखाद्या गोष्टीला. आता प्रॉब्लेम असा आहे, की आता सध्या जेवढे बी लोकं काम करतात आहे, दे आर फोकसिंग ओन्ली AHI आणि SpO2. AHI आणि SpO2 हे महत्त्वाचं नाही. आता एखादा माणूस आहे, त्याला रात्री टेस्ट केली, तर रात्री टेस्ट केल्यानंतर काय त्याचं महत्त्वाचं असतं, की त्याची स्लीप लेटन्सी किती आहे, म्हणजे झोप यायला वेळ किती लागली हं. बेडवरती गेल्यावरती. झोप आल्यानंतरून ती स्लीपचा जो स्टेजिंग चालू होते N1, N2, N3, रेम ह्याला किती टाईम लागतोय. हं. हे सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. प्लस जो पेशंट आहे त्याची स्लीप एफिशियन्सी 85% वरती पाहिजे असते. ओके. आपल्या इथं का नाहीये? बिकॉज आपल्याकडे जेवढे बी लोकं आहेत, रात्री मोबाईल घेऊन झोपतात किंवा काहीतरी
स्क्रीनच्या समोर असतात. बरोबर. त्यामुळे त्यांचे जे झोपेचे जे परिणाम आहेत ते थोडे कमी होऊन जातात. हं. त्यामुळे त्यांचे शॉर्ट ड्युरेशन झाल्यामुळे झोपेचा परिणाम होतो. हं. नॉर्मली यंगस्टर जो आहे तो 8 ते 9 तास झोपतो. जास्तीत 7 ते 8 तास. जर एखादा जास्ती काम करेल तो 8 ते 9 तास किंवा 7 ते 9 तासाच्या घरामध्ये झोपतो. हं. बट लहान बच्चू जे आहेत त्यांना तर जास्ती झोप लागत असते. हं. पण आत्ताची अशी परिस्थिती आहे, आई-वडील पोरांना 11 वाजेपर्यंत बसवतात आणि सकाळी 7ची शाळा असते म्हणून 6ला उठतात. हं. जर ते ड्युरेशन झोपेचं त्यांचं कमी झालं, हं. तर ते अभ्यासाकडे किती कॉन्सन्ट्रेशन करतील? हं. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ओके. आणि एखाद्या बच्चेला तुम्ही तिथून म्हणता की तुम्ही अभ्यास केलाच नाही, एवढा वर्कलोड आहे आणि त्याच्या मेंदूची कॅपॅसिटी किती आहे? हं. आपण त्यावरती काम किती करतोय? हं. लाईफस्टाईल जर चेंज करायची असेल तुम्हाला, बच्चू लोकांना तर तुम्हाला हे करा, त्याला झोप तेवढी पाहिजेच. 24 हं. तासामध्ये कमी कमी 8 ते 10 तास तरी त्याने झोपायला पाहिजे. बरोबर. जर तो झोपलाच नाही, तर मग त्याचं सायकल वाढत राहणार. हं. नॉर्मली काय होतं, की जेव्हा अपनिया होतात कोणत्याही पुरुषाला किंवा मोठ्या माणसाला, लेडीजला, तेव्हा काय होतं, की श्वासनलिका 10 सेकंदपेक्षा जास्ती थांबते. हं. श्वासनलिका थांबल्यामुळे काय होतं, की हृदयाचे ठोके हाय होऊन जातात. डिसॅच्युरेशन झालं, की ब्रेन ॲक्टिव्हेट होतो. हं. ब्रेन ॲक्टिव्हेट झाला, की अराउजल लागतो आणि ते अराउजल 0 to 1 मिनिट, 1 to 5 मिनिट, 5 to 10 मिनिट्स ह्याच्यामध्ये डिस्टन्स क्रिएट करतो. ओके. तर मग तुम्हाला ते कळून जातं, की बाबा ह्याला अराउजल कशाचे येतात. ऑटोनॉमिक अराउजल्स आहेत, रेस्पेक्ट रिलेटेड अराउजल आहे, परत तुमचे जे लेग मूव्हमेंट रिलेटेड अराउजल आहे. हे सगळे अराउजल तुमचे जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, हं. ते तुम्हाला कळतं. कारण की तुमची झोप व्हायला पाहिजे. बरोबर. जर तुमची N3 स्टेज म्हणजे डीप स्लीप ज्याला आपण म्हणतो, हं. ती प्रॉपर नाही झाली, हं. तर ऑटोमॅटिकली त्या पेशंटला दिवसा थकवा येणे, ड्राउझीनेस वाटणे, कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन वीक वाटणे, चिडचिड होणे, अनस्टेबिलिटी, सेक्शुअल प्रॉब्लेम हे सगळे सिम्पटम्स सुरू होऊन जातात. ओके. आता तुम्ही उल्लेख केला सर, की एवढे तास झोपलंच पाहिजे. पण ते ठरवणार कसं? समजा एखादा व्यक्ती झोप येत आहे, पडलाय तो बिछाण्यावर किंवा बेडवर. अर्ध्या तासाने, 1 तासाने नोटिफिकेशन आल्यावर उठतोय. आपण जर घड्याळी टाईम बघितला तर त्याची झाली समजा 10 तास झोप. हं. पण त्याच्यामध्ये तो ॲक्चुअलमध्ये किती झोपला हे त्यालाच माहीत नाही. तर हे चांगली झोप याची व्याख्या काय तुमच्या नजरेतून? चांगली झोप म्हणजे तुमची डीप साउंड स्लीप ज्याला आपण म्हणतो, हं. त्यामध्ये पेशंटला नॉर्मली जी त्याची सायकल आहे, डीप स्लीपची जी सायकल आहे ती कंप्लीट करायला पाहिजे. नॉर्मली काय होतं, की खूप सारे लोकं मोबाईल जवळ घेऊन झोपतात. हं. खूप सारे लोकं काही ना काही त्यांच्या आजूबाजूला रोडचा आवाज आहे, ह्याचा आवाज आहे आणि काही लोकांना झोपेमध्ये युरिन, डायबिटीजवाले मोस्टली पेशंट हं. रात्री युरिनला सारखे जात असतात. हं. तर हे जे सिम्पटम्स आहेत त्यांनी काय होतं, की ह्यांचे युरिनेशन कशामुळे होतं, अपनिया बसला की ब्लॅडरवरती प्रेशर क्रिएट होतं. ओके. जसं की तुम्ही एखाद्या पेशंटला पाहिलं किंवा एखाद्या माणसाला पाहिलं, त्याला गळफास दिलाय, तो नेहमी युरिन करतो. हं. तर युरिन का करतो? कारण की ब्लॅडरवरती प्रेशर आला असतो. हं. जसं तुमचं ऑक्सिजन खाली गेलं आणि तुम्ही जग केलं, तर ऑटोमॅटिकली युरिनेशनला येतं. तर हे असे युरिनेशनला डायबिटीजचे पेशंट जातात. ओके. तर अशा पेशंट लोकांना पहिले स्क्रीनिंग केलं जातं. हं. स्क्रीनिंग म्हणजे काय? की नॉर्मल आता मार्केटमध्ये सगळे लोकं स्क्रीनिंग म्हणतात, कोण डायग्नोज म्हणतात. पण ह्याचे 2 वेगळे प्रकार आहेत. स्क्रीनिंग म्हणजे काय? की एखाद्या पेशंटला स्टॉप बँक क्वेशनरी पाठवली, हं. की ते प्रश्न असतात. हं. त्यामध्ये तुम्हाला माहिती पडतं की तुम्हाला किती प्रॉब्लेम आहे. हं. सिव्हिरिटी कळून जाते. हं. त्याला स्क्रीनिंग म्हणतात. किंवा एखादी मशीन घेतली जी SpO2 आहे, नेझल कॅनोलाचा फ्लो आहे, बस या 2 गोष्टी आहे ना, एफर्ट आहे. हं. तर ह्या 2 गोष्टी असेल तर तुम्हीच ते स्क्रीनिंगमध्ये म्हणता. हं. डायग्नोज कोणतं होतं, की लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3. हं. ज्यामध्ये तुमचे बाकीचे पॅरामीटर येतात, रिस्पेक्ट रिलेटेड सगळे पॅरामीटर्स, हं. हं. ती लेव्हल 3 असते. लेव्हल 2 जी असते ती हॉस्पिटल किंवा घरी केली जाते. जसे लेव्हल 3 आणि लेव्हल 2 ही घरी केले जाऊ शकते हं. किंवा हॉस्पिटलला लेव्हल 2 आणि लेव्हल 1 केले जाते. हं. लेव्हल 1 ही नेहमी हॉस्पिटलला होते बिकॉज इथे एक मनुष्य असतो, तो सतत तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती ध्यान देतो. हं. हं. तो सुद्धा देतो आणि प्लस एक कॅमेरा तिथे अटॅच केला जातो, जो तुमचे इन्फ्रारेडनी सगळे पॅरामीटर पाहतो. इव्हन तुमचे लेग मूव्हमेंट, इव्हन तुमचे हँड मूव्हमेंट, इव्हन तुमचे रॅपिड आय मूव्हमेंट, जर डोळ्यामध्ये तुम्ही असं करत असाल, दात खात असाल, त्या सगळ्या गोष्टी तो चेक करत असतो. ओके. आता तुम्ही ज्यावेळेस सांगताय, की बाबा डीप स्लीप असली पाहिजे. तर आता हे मिनिमम डीप स्लीपचे अवर्स काय आहे? समजा एखादा व्यक्ती असेल 0 ते 15 वर्षाच्या वयोगटामध्ये. हं. एखादा तरुण असेल 15 ते 25-30च्या मध्ये असेल. 30च्या पुढे समजा जी वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ती लोकं आणि
एक जास्त प्रौढ असेल, समजा 50+ ज्यांचं वय आहे, त्यांच्यासाठी एक अंदाजे सांगता येईल का, की किती तासाची डीप स्लीप असलीच पाहिजे? डीप स्लीप ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की डीप स्लीप ही पर्सेंटेज मध्ये जर बघायला गेला तर 10% ते 15%च असते. ओके. N3 स्टेज ज्याला म्हणतो आत्ताची परिस्थिती म्हणजे आम्ही जे डायग्नोज करतो त्यामध्ये. आणि N2 स्टेज ही सर्वात जास्ती असते. N2 स्टेज म्हणजे तुम्ही झोपलाय पण गाढ नाही झोपलाय. हं, हं. ज्याला आपण झोपलेला आहे पण गाढ नाही. एखादं भांडं पडलं किंवा आवाज आला की तुम्ही लगेच उठणार. जागा. ती तुमची N2 स्टेज आहे. ओके. तुम्ही झोपेत आहात पण प्रॉपर झोपल्या नाहीये. हं. N3 स्टेज जी आहे ती डीप स्लीप आहे. आणि रेम स्लीप, रॅपिड आय मोमेंट स्लीप, एखादा माणूस रिकॉल करतोय. तुम्ही झोपेमध्ये तुमचे डोळे मोमेंट करतात आहे. तुम्ही जुन्या गोष्टी तुम्हाला स्वप्न पडतंय. त्याला रॅपिड आय मोमेंट म्हणतात. बरं. तुमची डोळ्याची बावा हलत असते आतमध्ये. तर ती जी स्टेप असते ती आणि डीप स्लीप ही थोडी खूप कमी असते. बरं. माणूस N1, N2 मध्येच जास्ती असतो. तर ही सायकल जी आहे ती मिनिमम तो 35 to 45 मिनिट्स किंवा 1 अवर किंवा 1.5 अवर्स एवढी त्याची डीप स्लीप होऊ शकते. पूर्ण 6 ते 8 तासाच्या 8 सायकलमध्ये. तासामध्ये. हो, हो. ओके. पण तो जो 8 तास झोपतोय हं. त्याच्यामध्ये लाईट ऑफ आणि लाईट ऑन जी आहे ती खूप महत्वाची ठरते. आता काय होतं तुम्ही बेडवरती गेला. तुम्ही 10 वाजता बेडवरती गेला आणि सकाळी 6 ला उठताय. तर त्याचे ड्युरेशन 8 तास असावं. तर ते 8 तास तुम्ही झोपत नाहीये. हं. तुम्ही बेडवरती पडल्यावर तुम्हाला 10 मिनिटांनी झोप येते. त्याला स्लीप लेटन्सी म्हणतात. बरं. आणि जेव्हा तुम्हाला ती झोप लागते, तिथून तर तुम्ही सकाळपर्यंत किती वेळा जागे होता, अराउजल्सनी किंवा पहाटे तुम्ही सकाळी उठता. तो ड्युरेशन आणि बेड सोडलेला ड्युरेशन ते वेगळं आहे. टायमिंग बेड वेगळं असतं आणि टोटल टाईम ऑफ स्लीप वेगळं असतं. ओके. आता आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात बघतो सर, की 10 मध्ये 8 लोकांना घोरण्याची सवय असते. आता बऱ्याच लोकांना असा समज आहे, म्हणजे गावाकडे पण असंच बोललं जातं, की खूप गाढ झोपला म्हणजेच तो घोरतोय म्हणजे खूप गाढ झोप येत आहे. त्याला डिस्टर्ब करू नका, उठवू नका वगैरे. पण आता जसं आपण बिहाइंड द कॅमेरा डिस्कस करत होतो, की ही सवय नाही तर ॲक्चुअली डिसीज आहे, समस्या आहे. तर याची तीव्रता काय? म्हणजे हे काय आहे बेसिकली? हे सोप्या भाषेत सांगा. ॲक्च्युअली गाढ झोपणं ज्याला आपण म्हणतो, हं. ते डीप स्लीपमध्ये गाढ झोपणं म्हणतो. हं. पण एखादा माणूस स्नोरिंग करत असेल हं. आणि नॉर्मल स्नोरिंग म्हणजे रिदमॅटिकली स्नोरिंग जो करतो, हं. दॅट इज ओके. हं. त्याचे इंटरनेट इश्यूज असेल किंवा तो पार्टनर झोपल्यावर मोस्टली घोरतो किंवा जे पेशंट्स असतात मोस्टली जे एकदम मोठ्याने घोरतात आणि मध्ये चोकअप करून असं करतात. बरोबर. तर ते चोकिंग जे होतं ते त्यांची पडजीप मागं पडलेली असते आणि ती 10 सेकंदपेक्षा जास्ती जर त्याचा ड्युरेशन गेला हं. तर त्याला आपनिया म्हणतात. आता बरं. ह्याच्यामध्ये काय आहे, की सगळ्यांना असं वाटतं घोरणं म्हणजे ओके. हं. मी रोज पेशंट लोकांना वाटतो घोरण्याने काही प्रॉब्लेम होत नाही. आजपासून 15 वर्षापूर्वी मी जेव्हा लोकांशी बोलत होतो, की घोरणं हे डिसीज आहे, तेव्हा ते हसायचे. तुला कोणी सांगितलं? बरोबर. आम्ही तर चांगलं घोरतो. माझे वडील घोरतात. पण त्यांना हळूहळू डायबिटीज, हायपरटेन्शन, अदर सिम्प्टम्स, कार्डियक अरेस्ट येण्याचे चान्सेस हे इम्प्रूव्ह होऊन जातात त्यामध्ये. ओके. घोरणं म्हणजे काय, की तुम्ही जे घोरताय रिदमॅटिकली घोरणं वेगळं. हं. लहान बच्चू पण घोरतो, मोठा माणूस पण घोरतो. हं. पण तुम्ही घोरता किती श्वास नलिका तुमची दबाव हं. करते आणि 10 सेकंदपेक्षा जास्त ड्युरेशन किती होतंय, हं. त्यावरती डिपेंड आहे. आता खूप सारे पेशंट असतात, की त्या पेशंट लोकांना हेच माहीत नसतं, की आपण जे CO2 वॉश आउट करायला पाहिजे, ते तेवढं होतंय का नाही होतंय. श्वास घेण्यासाठी एफर्ट केला म्हणजे घोरणं. हं. जेव्हा तुम्ही ताकद लावून ओढता आतमध्ये, तर तुमची जी पॅलेटोप्लास्टीच्या मागची जी पडजीभ आहे, ती व्हायब्रेशन करून तुमच्या इथे साउंड क्रिएट करते, त्याला घोरणं म्हणतात. हं. आणि जी जी तुम्ही एक्झलेशन करताय तेवढा इफेक्ट करत नाही. तर CO2 काय होत असतो, तो आतमध्ये जमा होत असतो. हं. आता आपनियाचे प्रकार त्यामध्ये 4 आहेत. एक आहे ऑब्स्ट्रक्शन, श्वासनलिका पूर्णतः बंद होणे. हं. सेंटर, श्वासनलिका ओपन आहे, पण तुम्ही ब्रीथ करत नाहीये. हं. तुमचा जो ब्रेन सिग्नल देतोय, बट यू एफर्ट घेऊन सुद्धा तुम्ही हे करत नाहीये. त्याला मिस म्हणतात. त्याला सेंटर स्लीप अपनिया म्हणतात. मिक्स अपनिया म्हणजे काय, की ऑब्स्ट्रक्शन्स आणि सेंटर ह्यांच्या दोघांचा मिळून जो अपनिया होतो, त्याला मिक्स अपनिया म्हणतात. आणि एक सर्वात वेगळा म्हणजे त्याला अपनियामध्ये न पकडता बाजूला काढलाय हायपो अपनिया. इज अ पार्शियल अपनिया. बरं. 30% बंद आहे, 60% 70% ओपन आहे. 40% ओपन आहे, 60% बंद आहे. तर ह्याला हायपोअपनिया म्हणतात. हा थोडासा बंद, थोडासा चालू असतो. तर हायपोअपनिया हा सगळ्या लोकांना असतो. हं. हं. पण इट्स डिपेंड की कधी होतो. हायपोअपनिया मोस्टली
जेव्हा तुम्ही सुपाईन झोपता, सुपाईन म्हणजे पाठीवर झोपता, हम्म. तेव्हा जास्ती घोरता तुम्ही. बरं. तर ते घोरल्यामुळे काय होतं की हार्ट रेटवरती लोड येतो, ऑक्सिजन आतमध्ये जातं आणि CO2 आतमध्येच राहतो. जेवढा पाहिजे तेवढा बाहेर पडत नाही. हं. आमचा रेशो कसा आहे, 1:2 आहे. आतमध्ये घेतलं, सोडायला 2 सेकंद लागतात. बरं. घेताना आपण एफर्ट करतो, पण सोडायला 2 सेकंद. बट तुमचं ते एक्झॅलेशन जर प्रॉपर होत नाहीये, हं. तर तेव्हा काय होणार आहे की तुमच्या हार्ट रेट व्हेरिएबिलिटीवरती फरक पडतो. ओके. CO2 जसं-जसं जमा होतो त्यामुळे डे टाईम स्लीपीनेस, डोकं दुखणं, माउथ ड्रायनेस, फटिगनेस, कॉन्सन्ट्रेशन वीक, ब्लड प्रेशर हाय होणं, हे सगळे सिम्पटम चालू होऊन जातात. ही एक सायकल आहे. झोप नीट नाही म्हणजे सगळे प्रॉब्लेम हळूहळू क्रिएट व्हायला सुरुवात होते. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कॉन्टैक्ट करेगी. थैंक यू. मला आता जस्ट लक्षात आलं की समजा एखादा व्यक्ती ऍडिक्शनच्या नादी असेल, म्हणजे तुमच्याकडे बरेचसे पेशंट आले असतील, त्यांना ड्रिंक करायची सवय असेल किंवा स्मोकिंग करायची सवय असेल, त्याच्यामध्ये आणि घोरण्यामध्ये काही तारतम्य आहे का कुठे, डायरेक्ट इनडायरेक्ट? ॲक्च्युअली प्रॉब्लेम सर्वात मोठा हा आहे, की आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आता काही पेशंट माझ्याकडे आले होते. 1-2 पेशंट आहेत. त्यांनी कॉलेजच्या टायमाला खूप हेवी स्मोकर होते ते. बर. आणि आता त्यांनी काय केलंय, की ते स्मोकिंग सोडून दिलं. हळू बंद करायच्या बरं. मागे लागले. बर. बट जे तुम्ही पहिले केलंय, इंटरनल टिश्यूज जे आहेत तुमच्या, स्मोकिंग करून बर्न होतात. हं. इंटरनल टिश्यूमध्ये तार जमा होते. इंटरनल टिश्यूवरती रिएक्शन्स होतात. इंटरनल टिश्यू कसे आहेत, एखाद्या पिठाचं जसं आपण पीठ हे करतो, मळतो, तर ते पीठ कसं असतं तसे आतले टिश्यूज आहेत. हं. तर त्यांना जर तुम्ही तार सोडत गेले, तर ते हार्डनेस क्रिएट होतं आणि तुमची जी श्वासनलिका त्याच्यावरती परिणाम होऊन ते नॅरो होऊन जाते. हं. हार्डनेस क्रिएट होते. हं. हं. आणि ते झाल्यामुळे काय होतं, की तुमची पडझिप जेव्हा पडते तेव्हा ते जास्ती कोलॅप्स करतं. तर अशा पेशंटमध्ये स्नोरिंग कमी असली तरी डे टाईम स्लीपीनेस, फटिगनेस, लॅक्स ऑफ एनर्जी लेव्हल हे सगळे सिम्प्टम्स असतात. हं. अल्कोहोलवाल्या पेशंटचा प्रॉब्लेम हा आहे, की तो अल्कोहोल लिमिटपेक्षा जास्ती जर घेत असेल, हं. तर त्याला हेच कळत नाही, की त्याला कोणकोणची आपणी होतात. जेव्हा तो अल्कोहोल घेतो, तेव्हा त्याच्या बॉडीचा आणि ब्रेनचा सिग्नलच मिस होतो. ओके. जेव्हा तुमचे आपण्या होतात, तर ऑटोमॅटिकली ब्रेन सिग्नल देतो, वेकअप, तुम्हाला जागायचं आणि ब्रीथ करायचं. हं. पण तुम्ही अल्कोहोल घेतल्यावरती ते जर मिस झालं, त्यामुळे लोकं बी जाऊ शकतात. तर त्यांनी कार्डियक अरेस्ट येण्याचे चान्सेस त्याला वाढू शकतात. हं. हं. त्याला CSR चेन स्ट्रोक रेस्पिरेशन इम्प्रूव्ह होऊन जातं, म्हणजे वाढतात त्यामध्ये. बर. म्हणजे कंटिन्यू आपनिया होत राहणं. हं. हं. एकोपाठोपाठ. त्यांनी काय होतं, की चेन स्ट्रोक रेस्पिरेशन पेशंटचा वाढून जातो. हं. हं. तर हे जे अरोजल्स आहेत, त्यांनी काय होतं, की अरोजल जर तुमचा रात्रभर मेंदू जागा राहिला, तर दिवसा काम करणं अवघड होऊन जातं. ओके. बरीच लोकं काय करतात किंवा जनरल हा उपाय वापरला जातो लोकांकडून, की झोपेच्या गोळ्या घ्यायच्या, झोप जर येत नाहीये तर. याला पण बऱ्याच मेडिकलमध्ये प्रिस्क्रिप्शन वगैरे मागितलं जातं. हो, पण विदाऊट समजा भेटत नाही. ओळख असेल तर मिळू शकतात. पण लाँग टर्ममध्ये ते किती धोकादायक असू शकतं असं तुम्हाला वाटतं? ॲक्चुअली डॉक्टरच स्वतः सांगतो, की झोपेच्या गोळ्या घेऊ नका. जर तुम्ही झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा तुमच्या लाईफस्टाईलला चेंज केलं, तर झोपेची गोळी बंद होऊ शकते. बरं. म्हणजे काय चेंजेस करायला पाहिजे त्यांनी? एक तर टाईम टू टाईम जेवणं, हं. मोबाईलपासून थोडंसं लांब राहणं, हं. स्ट्रेस लेव्हल कमी करणं, योगा करणं, ब्रीथिंग एक्सरसाइज करणं, ऑटोमॅटिकली तुमची झोप इम्प्रूव्हमेंट होते. ओके. मग गोळी जनरली लोकांकडून शॉर्टकट म्हणून वापरली जाते असं म्हणू शकतो. असं नाहीये, ते ज्या लोकांना झोपच येत नाही त्यांना सवय झाली आहे. आता एखादा खूप साऱ्या लोकांना झोप येत असते, तरी पण ती गोळी खातात. का? कारण की ते रोज खातोय मी, झोप चांगली येते. हं. ती झोप चांगली येते त्यासाठी आहे, पण तुमची नॅचरल स्लीप जी आहे, ती कुठेतरी दगावते. तर BMI, वजन किंवा मानेचा जो घेर असतो, हं. बऱ्याचशा थोडं हेल्दी लोकांमध्ये ते बघायला मिळतं. तर याचा आणि झोपेचा काही संबंध आहे का? खूप असं स्लीप अपनियाचा म्हणता येईल. स्लीप अपनिया जो आहे, स्लीप अपनियासाठी तुमचा BMI मोर दॅन 25 नाही पाहिजे. बरं. 25च्या वरती जर जात असेल, नॉर्मली पहिले 30 होता, आता नियर बाय 25 to 30च्या वरती नको आहे. हं. म्हणजे प्रत्येक डॉक्टर तेच डिस्क्रिप्शन करतात.
तर त्यांनी काय होतं की BMI वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली काय होतं की तुमची इंटरनल चरबी जी आहे हम्म. शरीरातली त्यावरती दबाव क्रिएट होऊन जातो. बरं. जीभ पडजीभ होते, नाकामध्ये पॉलिप्स वाढतात. हम्म. वेट असल्यामुळे ब्रिदिंग तुमची जी आहे ती तुमची रॅपिड ब्रिदिंग होऊन जाते. म्हणजे एखादा माणूस आहे तो थोडा बी चालला की एकदम हायपर होऊन जातो. दम लागतोय. हायपॉक्सी झाल्यामुळे त्याला प्रॉब्लेम होतात. तर तसे न होण्यासाठी जेवढेही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करण्यासाठी जेवढे बी लोक आहेत ते वेट रिड्यूस करण्यासाठी जातात. हम्म. हम्म. आणि नेक साईज ह्याच्यामध्ये खूप इश्यू घेतो. नेक साईज आहे, डबल चीन असते खूप साऱ्या लोकांना, नाकामध्ये डिव्हिडेड सिम्पटम्स असतात, पडजीभ खूप महाग असते, म्हणजे टंग बेस खूप हेवी आहे, आतमध्ये टॉन्सन्स आहेत, नाकामध्ये ॲड्नॉइड आहे, ॲलर्जीचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे सिम्पटम्स आहेत. बरं. असं नाही म्हणू शकत की एखाद्या माणसाला पातळ माणसाला पण आपण होऊ शकतो आणि जाडला पण होऊ शकतो. पण हम्म. डिपेंड त्याचे सिम्पटम्स काय. बरं. ज्यांचा जॉ एकदम पाठीमागे आहे, हम्म. त्यांना जॉच नाहीये, त्यांची टंग बेस खाली पडते आणि त्यामुळे त्यांना स्नोरिंग होतेच होते. बरं. आणि याचा महिला वर्सेस पुरुष असं जर कॅल्क्युलेशन केलं तर पुरुषांमध्ये जास्त बघायला मिळतं असं आहे का काही? ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की महिला वर्सेस पुरुष असं नाही म्हणता ना, आता सध्या तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. बट पुरुषांना जास्ती आहे बिकॉज पुरुषांचे जे लाईफस्टाईल आहे दॅट इज डिफरंट आणि वुमनची लाईफस्टाईल वेगळी आहे. त्यामुळे फरक बरं. पडतोय. म्हणजे जास्त पुरुषांमध्येच आहे. पुरुषांमध्ये जास्ती आहे, पण महिलांमध्ये आता वाढत चाललं बिकॉज ऑफ IT कंपनीज अँड ऑल दॅट. हम्म. आणि एजचा काही फरक पडतो का की 50 नंतर किंवा 40 नंतर? आफ्टर 55 च्या नंतरून बरं. 50 to 55 च्या नंतरून तुमची जी डीप स्लीप आहे हम्म. ती कमी व्हायला लागते. कारण की तुमचे जे टिश्यूज आहेत, गळ्यातले टिश्यूज, नाकातले आहेत, हम्म. परत इंटरनल जे टिश्यूज असतात तुमचे हम्म. ते लूज पडायला सुरुवात होते. हम्म. लूज पडल्यामुळे काय होतं की ते कोलॅप्स होतात आणि त्यांनी हार्ट रेट म्हणजे ऑक्सिजन लेवल इम्प्रूव्ह होत नाही. तुम्ही बघितलं असं खूप सारे ओल्ड एजचे पेशंट दम लागतो, हम्म. सगळ्या गोष्टी चालताना ब्रिदिंग हे करतात. हे सगळे सिम्पटम्स आहेत. ओके. आपण बघतो नॉर्मली सगळ्याच्या घरामध्ये बीपी किंवा डायबिटीजचे पेशंट सापडतात. हायपरटेन्शन आणि डायबेटिक. तर याचा कुठेतरी बेस किंवा फाउंडेशन सुरुवात ही झोप होती का किंवा असते का? हो, ॲक्चुअली कसं आहे की तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी गेला हम्म. तर हार्ट वरती कन्झम्पशन ऑटोमॅटिकली येतो. तर तुमचं रक्त जे आहे, जे प्रवाह व्हायला पाहिजे, तो नीट नाही झाला, हम्म. तर त्यांनी प्रॉब्लेम्स होतात. जसं की आम्ही आता जे आमचे डायग्नोस्टिक टूल्स आहेत, ज्यामध्ये आम्ही बीट टू बीट ब्लड प्रेशर घेतोय, नॉक्टर्नल ब्लड प्रेशर घेतोय, प्लस पल्स ट्रान्झिट टाईम घेतोय, जे रक्तप्रवाह जे आपल्या शरीरातल्या वेल्समध्ये होतं ते, हे बाकीचे जे सिम्पटम्स आहे, आम्ही ते सगळे डायग्नोज करून घेतोय. हम्म. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहेत, ते प्रॉपर कसे आहेत, कसे नाही आहेत, ते सगळं काही चेक केलं जातं डॉक्टरांतर्फे. ह्याच्यामध्ये खूप सारे डॉक्टर्स असतात. एक आहे चेस्ट फिजिशियन ह्याच्यामध्ये असतात, दुसरे ENTs, तिसरे असतात न्यूरोलॉजिस्ट आणि चौथे आता कार्डिओलॉजिस्ट बी काम करायला लागले. ओके. डिप्रेशन आणि अँक्झायटी असते किंवा चिडचिडेपणा असतो. आता हा समजा ठरवून आणत नाही कोणी, म्हणजे मला डिप्रेशन मध्ये जायचंय वगैरे. तर ही एक टप्प्याटप्प्याची गोष्ट आहे किंवा जर्नी असं म्हणू आपण. तर त्याच्यामध्ये झोप ही न कळत काहीतरी काम करत असेल बरोबर. किंवा रादर असं बघितलं जातं की जी लोक स्ट्रेसमध्ये आहेत ना त्यांना झोपच येत नाही. आणि बरोबर. आपण असं म्हणतो की तुम्ही छान झोपा मग स्ट्रेस आपोआप कमी होईल, जे की हायली इम्पॉसिबल आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर बरोबर. याला कसं बॅलन्स करायचं? 3-4 गोष्टी आहे याच्यामध्ये. एक तर पहिली गोष्ट हे बघावं लागतं की आपण झोपायच्या पहिले संपूर्ण योगा, प्राणायाम करायला पाहिजे. हम्म. स्ट्रेस लेव्हल थोडी कमी करायला पाहिजे. हम्म. मेंटॅलिटी जी आहे, तुमच्या डोक्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात, ते तुमच्या संगती असणाऱ्या लोकांशी किंवा कोणाशी डिस्कस. खूप सारे लोक काय करतात की आपल्या मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवतात. ते डिस्कस करत नाही. बिकॉज ऑफ त्या पद्धतीचा पार्टनर भेटत नाही. आणि जेव्हा तुम्ही रिलेशन्समध्ये तुम्ही डिस्कस करता, तर ऑटोमॅटिकली काय होतं की तुमचे ज्या प्रॉब्लेम्स आहेत, ते तुम्ही क्लिअर केले, विजन तुम्हाला ओपन माइंड भेटला, तर तुमचे स्ट्रेस लेव्हल, अँक्झायटी, बाकीचे जे सिम्पटम्स आहेत, ते बी रिड्यूस व्हायला सुरुवात आहे. आता झोप हा सर्वात मोठा प्रश्न यासाठी आहे, की जर तुमचा रात्रभर मेंदू झोपलाच नाही, तर दिवसा तुम्हाला कसं तुमचे कामं होणार आहे आणि कसं तुमच्या ॲक्टिव्हिटीवरती परिणाम करणार आहे. आज आपण बिहाइंड द कॅमेरा बोलत होतो त्यावेळेस तुम्ही म्हटले की CPAP आणि BPAP मशीन असतात. त्याचा रोल काय आहे बेसिकली? या मशीन्स का वापरल्या जातात, कुठे, कोणासाठी? मार्केटमध्ये CPAP आणि BiPAP एक गोल्ड स्टँडर्ड थेरपी डिव्हाइस आहे स्लीप बरं. अपनेसाठी.
तर सीपॅप आणि बायपॅपमध्ये फक्त एवढाच फरक आहे, की सीपॅप एक मॅन्युअल सीपॅप येते, एक ऑटो सीपॅप येते. हं. दुसरं बायपॅपमध्ये एक ऑटो बायपॅप येते आणि मॅन्युअल बायपॅप येते. ऑटो सीपॅप जी आहे, ती स्लीप अपनेच्या पेशंटला वापरली जाते. ऑटो बायपॅप पण स्लीप अपनेच्या पेशंटला मोस्टली वापरली जाते. बट बायपॅप म्हणून जी वस्तू असते, ती एस-टी मोड किंवा एस मोड ज्या पेशंटला ब्रीथिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोकांना ते वापरलं जातं. कारण की एस-टी मोड म्हणजे बायपॅप जे आहे, हे बाय लेवल पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर आहे. आत बी एअर टाकते आणि बाहेर बी काढतं. आणि सीपॅप इज कंटिन्यू पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर, फक्त आतमध्ये प्रेशर टाकतं. तो तुम्हाला बाहेर काढायसाठी तुमच्या एफर्टवरती ते बाहेर पडतं. तर ह्यानी काय होतं, तुमचे जे व्हेकल कॉर्ड जे कोलॅप्स होतात आहे, ॲज पर द कोलॅप्स तो प्रेशर सोडून त्याला हळूहळू टोन करतो, म्हणजे ओपन करतो आणि ओपन करून एअर आतमध्ये आणि एक्झलेशन करायला सपोर्ट करतो. म्हणजे तुमची ब्रीथिंग जी आहे ती ऑटोमॅटिकली कंटिन्युटीवरती जाते. साधारण आता सध्याचं वातावरण बघता AI आला ज्याच्यामुळे जॉब जात आहेत किंवा वॉर चालू आहे जगामध्ये, तर त्याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या स्ट्रेस लाईफमध्ये खूप जास्त वाढ झाली आहे. म्हणजे जी युवक आहेत त्यांना नोकरी आणि याचं टेन्शन आहे AI-मुळे, आणि जी लोक ऑलरेडी काहीतरी सफर करतायत, म्हणजे खूप जास्त कष्ट करतायत आणि ते शरीर साथ देत नाहीये. पुढच्या 10 वर्षात तुम्ही स्लीप डिसऑर्डर या डिसीजला काय लेवलला बघताय? म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे काय लेवल असू शकेल हा? इंडियामध्ये जर बघायला गेलं तर येणाऱ्या 10 वर्षात नाही, येणाऱ्या 5 वर्षात 2028 पर्यंत मार्केट ऑलमोस्ट इंडियामध्ये 30 ते 40% लोकं तुम्हाला स्लीप अपनेचे लोकं सापडतील. बापरे! लास्ट 3 वर्षामध्ये आफ्टर कोविड स्लीप अपनिया एवढा अग्रेसिव्हली लोकांना कळायला लागलाय. अजून पण खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये. पोहोचलंच नाही. पण जे एज्युकेटेड लोक आहेत, ज्यांना नॉलेज आहे आणि विच आर पेशंट विल बी सीरियस अबाउट द हेल्थ, ते सगळे लोक आता यावरती काम करायला लागले. बरं. सर, आपण पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे आहे. मी तुम्हाला रॅपिड फायर राउंड आहे आपला हा. याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारेल, याचं उत्तर तुम्ही एक शब्दात किंवा एका ओळीपर्यंत द्यायचं आहे. फार मोठं नाही. झोपेच्या गोळ्या जसं आपण डिस्कस केलं, की किती धोकादायक असू शकतात? एका शब्दात किंवा एका वाक्यात. इज इट डिपेंड ऑन द पेशंट की Okay. त्याचा प्रॉब्लेम काय असू शकतो आणि काय नाही. मोबाईल आणि स्क्रीन टाइम याचा झोपेवरचा परिणाम. तुमचे मेटाबॉलिझम हार्मोन जे आहेत ऑटोमॅटिकली ते डेव्हलप होऊन जातात आणि त्यांनी तुमची स्लीप पॅटर्न जी आहे ती बिघडून जाते. जर तुम्ही जर तुमची ब्लू लाईट जी तुमच्या मोबाईलवरून येत असते तिला लांब ठेवलं तर ऑटोमॅटिकली तुमची स्लीपमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. जर तुमची स्लीप एफिशियन्सी जर कमी व्हायला लागली तर ऑटोमॅटिकली तुमचा दुसऱ्या दिवसावरती परिणाम होतो. बस. ओके. स्वप्न पडणं आणि त्याच्यामुळे होणारी झोप मोड. स्वप्न पडणं म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. त्यामध्ये काय होतं की तुमचं शरीर तुमचं स्टेबल आहे, बट तुमचे डोळे कंटिन्यू ते रिकॉल करत असतात. खूप साऱ्या लोकांना जुन्या गोष्टी आठवतात. त्यामुळे काय होतं की हे सगळे सिम्पटम्स हळूहळू वाढतात. तर झोप तुमची प्रॉपर होत नाही आणि सर्वात जास्ती तुमचे जे ऑक्सिजन लेवल म्हणजे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ते रॅपिड आय मुवमेंटमध्ये फास्ट होऊन जाते. बरं. पालकांनी असं काय बघितलं पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांना कळेल की बाबा मुलांमध्ये ही लक्षणं आहेत, जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा? एक तर पहिली गोष्ट, मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये दोघांमध्ये सेमच सिम्पटम्स. घोरणं जे आहे ते कोणत्या पद्धतीचं घोरणं आहे. बरं. जोरशात घोरत आहेत, मध्ये चोकिंग होत आहे, सकाळी उठल्यावरती डोकं दुखत आहे, डे टाइम स्लीपिंगनेस आहे, काम करण्याची ताकद कमी आहे, म्हणजे आळसपणा जास्ती जाणवतोय, जेवलं की थोडासा ड्राउझीनेस येतोय. हे जर सिम्पटम्स असतील तर समजून जायचं की ह्यांना रात्री प्रॉपर झोप होत नाहीये. मीन्स तो स्लीप अपनियाकडे हळूहळू टर्न करत आहे. बरं. एखादा कर्मचारी मीटिंग चालू असताना झोपतो दिवसा वर्किंग टाइम मध्ये, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे का होतं? त्याची रात्रभर झोपच होत नाहीये, त्याला आपनिया होतात आहे. आपनियाचे जसे मी तुम्हाला सांगितले प्रकार आहेत, त्यांना अराउजल कंटिन्यू जागे होत असतात. आपनियामुळे अराउजल होतो, रेस्पिरेटरी अराउजल, बॉडी मुवमेंटमुळे अराउजल होतोय, लेग मुवमेंटमुळे या हार्ट रेट व्हेरिएबिलिटी काही चेंजेस होत असतील तर त्यामुळे त्यांना अराउजल येतो. त्यामुळे काय होतं, रात्री सतत मेंदू जागा राहिल्यामुळे तो दिवसा झोपायचा प्रयत्न करतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वीक असतं. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये असा समज आहे की दारू पिल्याने किंवा अल्कोहोल ड्रिंकिंगमुळे गाढ झोप लागते. याच्यावर तुमचं काय मत आहे? असं काहीच नाही. थोडक्यात असं काहीच नाही. ओके. बरं. झोप की व्यायाम दोनपैकी काय निवडावं? झोप महत्वाची आहे. तुम्ही व्यायाम कितीही करा,
तुमचे इंटरनल जे टिश्यूज रिकव्हर करायचे आहेत, ती झोपच करते. बरं. आणि शेवटचा प्रश्न आमच्या प्रेक्षकांसाठी एक ॲडवाइस द्या, जेणेकरून ते या विषयाकडे गांभीर्याने बघतील. तुम्हाला जर डायबिटीज, बीपी, हायपरटेन्शन आहे, तुम्ही स्ट्रेस लेव्हलमधून चालला असाल, तर तुम्ही त्यावरती थोडं फोकस करा. कारण की खूप सारे लोकं आता आय-टी कंपनीवाले आमच्याकडे खूप सारे येतात. आम्ही नोटीस केलंय की आय-टी कंपनीवाल्यांकडे सॅलरी खूप जास्ती असते. पण त्यांच्याकडे स्वतःचा वेळ नाहीये. जे शेड्यूल आहे तुमचं, ते 2 ते 12, 1, 2, 3, 4 वाजेपर्यंत असतात. कोणाकोणाची शिफ्ट सकाळी 6-4 ला चालू होऊन जाते. त्याने तुमची लाईफस्टाईल तर चेंज होते. आफ्टर 45-60 इयर्सच्या नंतर तुम्ही डायबिटीज, बीपी, हायपरटेन्शन म्हणजे जेवढे पैसे तिथून कमवलेत, ते नंतर तुम्हाला सगळे तसेच तिकडं डोनेट करावे लागतात. तर ओके. यासाठी थोडंसं ध्यान द्यावं गरजेचं आहे. होपफुली तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. आपण वेगवेगळ्या विषयांना हात घालतोय. सरांनी खूप सोप्या पद्धतीने चांगलं मार्गदर्शन केलं. सरांचा आणि त्यांच्या टीमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. WhatsAppचा नंबर असेल, ॲड्रेस असेल, Google लोकेशन सर्व काही आहे. तुम्हाला जर यासंबंधी काही शंका असतील किंवा तुमचे काही कमेंट्स असतील, तर सरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. हा विषय तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटूया नवीन विषयासोबत. सर, थँक यू.